महिलांसाठी सुवर्णसंधी. LIC विमा सखी बनून प्रति महिना 50,000 रुपये कमवा. आमचा पत्ता धर्मराज प्लाझा, ऑफिस नंबर 8, PDCC बँक शेजारी, नारायणगाव. धन्यवाद. जुन्नर तालुक्याच्या पिंपळवंडी भागामध्ये बिबट्याचा उपद्रव गेल्या अनेक वर्षापासून आहे. बिबट्याचं हॉटस्पॉट हा परिसर झालेला आहे. म्हणजे पिंपळवंडी, काळवाडी, पिंपरी पेंढार, त्याचबरोबर तोतरबेट किंवा हे गाजरपट या ठिकाणी बिबट्याचे हल्ले वारंवार झालेले आहेत. मागे पिंपरी पेंढारला एका महिलेला बिबट्याने ठार केलं. इथे त्याच्या बाजूला एक महिला बाजरी राखण करत असताना तिला बिबट्याने ठार केलं. त्याच्याच बरोबर एका दुसऱ्या बाजूला सुजाता डेरे नावाची महिला सकाळी उठल्यावर साफसफाई करत असताना बिबट्याने तिच्यावर हल्ला केला. काळवाडीच्या अशा घटनेत असे आतापर्यंत अनेक जणांचा बळी बिबट्याने घेतलेला आहे. वन खात्याकडनं पिंजरा लावला जातो, तात्पुरतं समुपदेशन केलं जातं, परंतु बिबट्याचा उपद्रव थांबत नाही. वन खात्याची उपाययोजना म्हणजे ही टेम्पररी केलेली मलमपट्टी आहे. या तालुक्याचे आमदार शरद सोनवणे विधानसभेच्या निवडणुकीच्या अगोदर म्हणाले होते, एक तर बिबट्या राहील नाही तर मी राहील, तालुका बिबट मुक्त करणारच असा त्यांनी शब्द दिला होता. अर्थात बिबट्या म्हणजे तालुका बिबट मुक्त करणं तेवढं सोपं नव्हतं आणि नाही पण आहे, पण किमान उपाययोजना करणं गरजेचं होतं आणि आहे. आता अमोल सातपुते उपवन संरक्षक बदलून गेले, त्यांच्या जागेवर आले प्रशांत खाडे. त्यांचं काम चांगलं असं म्हटलं जातं. आता बघूया ते त्यांची कारकीर्द कशी गाजवतात. आपल्यासोबत हे सगळे शेतकरी आहेत. आपण इथं पाठीमागं पाहतो, हे गवत कापताना गवत एक जण कापणार किंवा दोघे जण कापणार आणि एक जण त्यांना इथे संरक्षणासाठी उभं राहणार. ही सगळी युवक मंडळी किंवा सगळे शेतकरी बांधव आहेत. हातामध्ये कोयता आहे. भीतीचं वातावरण निश्चित आहे. तुम्ही काय सांगाल, काय परिस्थिती या भागामध्ये बिबट्या संदर्भात? अवघड परिस्थिती. बिबट्या एका माणसाचं काम तिघांना यावं लागते. 2 जण तोडायला, 1 जण मागे राखण. काल इथं बिबट्या कोणी पाहिला? काल दादांनी पाहिला. तुम्ही पाहिला? काय करत होतो? मोटर बंद करायला गेलतो. बर. तिथे अचानक हल्ला केला बा, मग पळवलो आम्ही. इथे कोण मका कापायला कोण आलं? अच्छा, तुम्ही होते. तुम्ही तिथे मोटर चालू करायला गेले? इथे वेर आहे आमची बाजूलाच. किती वाजता? काहीतरी 3-3:30 वाजता. तेव्हा खांबळा दिसतोय ना. अच्छा, ठीक. तिथं भाऊ इथे किती बिबटे होते? अहो, बिबटी आता सांगण्यासारखीच नाही. मुळात आहे ना 2 तर कायमच दिसतात. आज आहेत, उद्या आहेत. आणि हे काय केलेलं आहे वन खात्याने ना, मुळात माणसाची गणना कुत्र्यामध्ये केलेली. माणसालाच असे पट्टे दिलेत त्यांनी का, असे ते काय म्हणतात लांबचोचीची पट्टी, चुकांची पट्टी, ते असे माणसाला दिलेत. पण ते काय होते, माणसं खाली तर खाऊ द्या, माणसं वाचवा किंवा ते कुत्र्या त्या वाघाला काही करायचं नाही, वाघाला मात्र जिवंतच ठेवायचं. आता सुद्धा जस्ट एक 10 मिनिटं आता जर गेलो तर 3 मिनिटांमध्ये आपल्याला तिथं वाघ आता लगेच दिसेल. तो एवढी नाजूक परिस्थिती झालेली. श्री बाया माणसांना सुद्धा बसून काम करता येत नाही, वाकून काम करता येत नाही, काहीच करता नाही. एका माणसाने उभं राहायचं, बाकीच्यांनी कामं करायची. अहो, मग ते शेतात जावा का पडीक ठेवा असा प्रसंग झाला. आता रात्री सुद्धा आमच्या घरापासून मोजून 10 फुटाच्या अंतरावर असा शेजारून वाघ निघून गेलेला आहे. असा आता काय करणार आहे? ते गेला संपला विषय. काय तर तुम्ही या ठिकाणी मका कापत होते, काय इथं परिस्थिती होती? किती वाजता घटना घडली? पुढे काय झालं? मी या ठिकाणी मका कापायला सुरुवात केली. जस्ट मला एका पाहुणीचा फोन आला, वाघ तिकडून धावत आला. पण त्यावेळी नाही तर मी ज्यावेळी मका कापत होता मोठ्याने आवाज आला. मी बाजूला होऊन बघितलं तर वाघ पळत होता माझ्यापासून. तसा तो पुन्हा माझ्याकडे आला. मी मोठ्याने आरडल्यामुळे तो पुन्हा गवतात गेला. मी पुन्हा वर रस्त्यावर गेल्यानंतर तो पुन्हा बाजूलाच रस्त्यावर आला. तसा असं मी पुन्हा आरडल्यानंतर तो आतमध्ये जाऊन डरकाळी मारित होता. तसाच वन विभागाने काय केलं पाहिजे? त्याचा बंदोबस्त करून आहे ना, त्याला कायमचं इथून थोडंफार कमीत कमी त्याला कुठेतरी त्याची हे केली पाहिजे. वन विभाग हातबल झालेला आहे. बिबट्यांना पकडतात, सांगतायत माणिक डोला ठेवलं सोडलं. इथला पकडलेला बिबट्या कुठे सोडतात, कुठं पकडलेला बिबट्या कुठं सोडतात, हे आता सगळ्यांना माहिती. म्हणजे उघड गुपित आहे. काय झालंय वाणी साहेब, ते मुळात काय करतात माहितीये ना, लोकांची ना मुळात चेष्टा करतात, दिशाभूल करतात. लोकांसंगती गोड बोलणार, तुम्ही घाबरू नका, आम्ही आहे. इकडून कोणीतरी त्यांना फोन केला का ती गाडी घेऊन येणार फक्त इकडे तिकडे थोडंसं पाहणार आणि लोकांची समजूत काढणार आणि निघून जाणार. परंतु याच्यावर ठोस भूमिका अशी त्यांची नाहीची, कुठलीच नाही, आणि ते काही करतच नाहीत. आमदार खासदारांनी काय केलं? आणि आता आमदार खासदारांनी, आता आमदार साहेबांनी तर बोललेलंच आहे,
विधानसभेच्या अगोदर बोललेलं बिबटमुक्त आता जुन्नर तालुका करू, नाही का? आता जुन्नर तालुका करू, नाही तर ते राहतील वाघ, नाही तर आम्ही राहू, असं काहीतरी ते बोलून गेलेले आहेत. परंतु आता ते काय, आता त्याला एवढ्याला ते काय पुरू शकत नाही लगेच, आणि एवढ्या सहजासहजी लगेच मुद्द्यावर मतं तर मिळवली ना, आणि तो मुद्दा घेऊन मात्र त्यांनी तेवढं कसं आहे, लोकांची सहानुभूती मिळवली आणि मतं मिळून ते झाले, आज सुटले. ठीक आहे, आता पाहू पुढे काय करतात ते. आता तोच माणूस काहीतरी करू शकतो, आणि केलं तर तोच माणूस काहीतरी करू शकतो, नाही तर बाकीचं काहीच नाही. हे आता काल घटना ही पंढरपूरच्या त्या वाऱ्यांच्या याच्यात घडली, तर आज इथून तिथपर्यंत फोन करणं याच्या पाठीमागे नाही केलं कोणी, परंतु आजच्या ह्या आपला माणूस आमदार साहेबांनी मात्र याच्या पाठीमागे अशी घटना पण नव्हती घडली, घटना पण घडली नाही तशी म्हणा, परंतु माणूस हा आपला माणूस, खरोखरच आपला माणूस आहे. आपला माणूस म्हणण्याच्या तोडीतला तो माणूस आहे, आणि तो आपल्या माणसासाठी काहीतरी केल्याशिवाय त्यांचा बंदोबस्त पण होत नाही, आणि होत नाही. परंतु आता काय, शेवटी हळूहळू थोडस होणारच. त्यांची चूक नाहीये मुळात. काय झालंय, त्यांनी चूक त्यांची, मी असं म्हणतोय फॉरेस्ट खात्यावाल्यांची चूक आहे. त्यांनी काय करायचं, शासनावर ह्या वन खात्यावर कंट्रोल कोणाचा आहे, आणि वन खात्यावर मुळातच कंट्रोल राहिलेला नाही. शासनाचा कंट्रोल पाहिजे, शासनाचा कंट्रोल पाहिजे मुळात. शासनात ज्यांचं सरकार आहे त्या सरकारच्या पक्षामध्ये आमदार सोनवणे आहेत, बरोबर आहे ते. परंतु जर समजा आपल्या लोकांनी थोडस कुठेतरी व्हिडिओ त्यांना जरी बोललं का, ते काय करतात, लगेच लोकांना आहे ना झाले, लगेच केशी चालू, कुठं काहीतरी इथंच तुमच्या सहकार्याने गुन्हे दाखल झाले, गुन्हे दाखल झालेलेच ना. त्याच्यामुळे काय झाले, लोक सुद्धा थोडीशी गप्प राहतात आणि जास्त बोलायला नको म्हणून आपली थोडीशी बाजूला सरून घेतात, संपला विषय. बाकी काही दुसरे याच्यात नाहीच. वन खात्याचा कारभार कसा ढेपाळलेला आहे किंवा ते कशा अद्भल आहे हे आता वेगळं सांगण्याच्या भविष्य करायची गरज नाही. ही वस्तुस्थिती आहे. राज्य सरकार काही करत नाही, केंद्र सरकार काही करत नाही, सर्वसामान्य माणसावर हल्ला होतो. 2 दिवस वातावरण तयार होतं किंवा दुःख राहतं, नंतर पुन्हा परिस्थिती जैसे थे होते. जोपर्यंत एखाद्या अधिकाऱ्यावर किंवा एखाद्या मंत्र्यावर, आमदारावर, लोकप्रतिनिधीवर बिबट्या हल्ला करत नाही ना, तोपर्यंत त्याचं गांभीर्य लोकांच्या लक्षात येणार नाही. आता ही सगळी मंडळी पाहतोय, ही आता काही सगळीच बोलतील असं नाही, परंतु हे जे तोत्रे आहेत हे शरददादा सोनवणे यांचे खूप फॅन राहिलेले आहेत. बिबटमुक्त तालुका व्हावा म्हणून त्यांनी खूप प्रोपगंडा केला, शरददादाचा जोरदार प्रचार केला. ठीक आहे, लोकशाही हे शेवटी कोणी कोणाचं काम करायचं, पण शरददादा असं म्हणाले होते, आता बस झालं, एक तर बिबट्या राहील नाही तर मी राहील, बिबट्या मुक्त तालुका करणारच असा त्यांनी शब्द दिला होता. आता शरददादा सोनवणे शब्दाचे पक्के आहेत. विधानसभा 5 वर्षाचा कार्यकाळ असतो, आता कुठं अर्ध वर्ष झालंय, 4.5 वर्षात कशा ते काहीतरी करतील. आता तुम्ही काय सांगाल, तुमच्याच परिसरामध्ये बिबट्याचा उपद्रव मोठ्या प्रमाणात वाढतोय, वाढलाय, कमी होत नाही? वाणी साहेब, तुम्ही बोलले ते वस्तुस्थिती खरी आहे. शरददादाचे आम्ही फॅन आहोत, शरददादासाठी आम्ही जीवाचं रान सुद्धा केलेलं आहे, परंतु त्या मानाने आम्हाला दादाकडून म्हणावा असा प्रतिसाद भेटत नाहीये. राजकारणाचं इलेक्शनच्या काळात बोलायचं, करायचं, कुठेतरी आमच्या समाजात इथं 15 ते 20 दिवसापासून एवढं वाघाची दहशत वाढली का दिवसा महिलांना आणि लहान मुलांना शाळेत जाणं सुद्धा अवघड झालेलं आहे. मुलांना त्यांच्या पालकांनी शाळेत सोडायचं का, आणायला जायचं का, शेतीची कामं करायची. तुम्ही आताच वस्तुस्थिती अशी पाहिली का, 2 माणसं गवत तोडत होते आणि 1 माणूस काठी घेऊन उभा आहे, बरोबर आहे ना? याच्यावरती काय करायला पाहिजे आम्ही? सरकार काय फक्त येतात, अधिकारी येतात, जातात, बोलतात, आमच्या हातात काय नाही, पिंजरा लावायचं. काल या ठिकाणी यांच्यावर हल्ला झाला असता, सुदैवाने ते बचावले. तुम्ही अधिकाऱ्यांशी बोलले, अधिकारी काय म्हणाले? इथं कर्मचारी आले, त्यांनी काय केलं? काही नाही, अधिकारी बोलतात आमच्या हातात आहे तेवढं आम्ही करतो. तुम्ही करता म्हणजे तुम्ही काही नाही, फक्त आता पिंजरे लावतात, त्याच्यामध्ये कोंबडी टाकली तर टाकली, नाही तर महिना पिंजरे तसेच. आज वस्तुस्थिती तुम्ही एवढ्या भागात जर पाहून जा, तुम्हाला किती ठिकाणी त्याच्यामध्ये सावध भेटतं म्हणून, त्याच्यामध्ये अशी परिस्थिती नाही. हे फक्त कागदोपत्री चालू आहे. बिबटे पकडून तरी काय उपयोग आहे? पकडून नाही, मग सर्वसामान्यांनी काय करायचं? पकडणार, पुन्हा सोडून देणार. अधिकाऱ्यांनी यायचं, सांगायचं तुम्ही घरात थांबा, शेतात जाऊ नका, गवत कापू नका, वाकून काम करू नका. मग आम्ही काय करायचं नेमकी? आमच्या अन्न पोटाचा प्रश्न आहे. सर्व समाजाने काय करायचं? आज इथं सगळे एवढे तरुण मंडळी आहेत, हे सगळे शेतकरी आहेत, आणि परिस्थिती एवढी भयान झाली का पुढच्या 15-20 दिवसामध्ये माझं तसं मत आहे की 100% वाघ कोणाची तरी हत्या करणार म्हणजे करणार. आज परवाच्या दिवशी संध्याकाळी 8-8:30 वाजता एक बिबट्या खटरा गाडी बरोबर खेळत होता. मी तुम्हाला त्याची व्हिडिओ पाठवलेली. जर असे प्रकार जर भयंकर होत असेल तर काय करायचं? आम्ही सर्वसामान्यांनी काय करायचं? महिला वर्गात अक्षरशः कामाला शेतामध्ये येतच नाही. भाऊ, तर तुम्ही इथं शेतामध्ये गाजर गवत कापताय, सोबत या ताई पण आहेत, तुम्ही फक्त कडेला बांधावर कमरे हात देऊन उभे आहेत. बरोबर, कारण यांचं फक्त रक्षण करण्यासाठी मागे 2 माणसाने काम करायचं आणि एका माणसाने त्यांचं राखण करायचं. कारण बिबट्याचे हाल एवढं वाढत चालले आणि बिबटी 2-3 दिन व्हायचे. आता वन खातं काही करत नाही, बिबटे पकडलेले सोडून देत आहेत.
ते पण हतबल आहे. काय उपाययोजना तुम्ही काय सुचवाल? नाही आता त्यांनी बघितलं पाहिजे तर मग शेतकऱ्यांना त्यांनी सांगितलं पाहिजे का तुम्ही पुढे चला, तुमच्या हातात कायदा घ्या, मारा किंवा पुढे चला. मग इथं अनेक लोकांवर गुन्हे दाखल झाले. मागच्या वेळेला बिबट्याने त्या महिलेवर तिला ठार केलं, लोकांचा आक्रोश झाला, तर वन खात्यानेच शेतकऱ्यांवर गुन्हे दाखल केले. हे वन खात्याचं तसं चुकीचं आहे. कारण का चुकीचं आहे? इथं माणसं अनेक मरत चाललेत, हल्ले भरपूर होत चाललेत. जर त्यांनी जर गुन्हे जर शेतकऱ्यांना दाखल केले तर मग त्यांनी वाघांची जोखमदारी घ्यायची, जनावरांची जोखमदारी घेतली पाहिजे. तुमच्यावर गुन्हे दाखल झाले त्यावेळेस तत्कालीन आमदार अतुल बेनके, विद्यमान आमदार शरद सोनवणे, आशाताई बुचके हे सगळे म्हणाले होते आपण गुन्हा दाखल होऊ देणार नाही किंवा तुम्हाला अटक होऊ देणार नाही. कदाचित अटक झाली पण नसेल, पण गुन्हा तर नोंदवलेला. गुन्हा झालेला आहे, गुन्ह्याची नोंद झाली. आणि प्रत्यक्षात असं मला वाटत नाही कोणी काय केलंय म्हणून. फक्त शब्द द्यायचे. डेऱ्यांच्या प्रकरणावेळी तुम्हाला सांगितलं होतं, त्यावेळेस तुम्ही पण होते. त्यांनी आमदारांनी शब्द दिला होता का आम्ही सगळे गुन्हे मागे घेऊ. त्याला जवळजवळ माझ्या अंदाजे 8 ते 10 महिने होऊन गेलेत, पण त्याच्यामध्ये अजून कुठल्याही प्रकारचं काही नाही. आम्ही तसं दहशतीमध्येच केस तर आमच्यावरती चालूच आहे. आणि खरं बोलणं सध्या गुन्हा ठरतोय, बाकी काहीच नाही. काय खरं? आम्ही जे बोलत होतो फक्त आमची मागणी एकच होती का ह्या बिबट्यापासून आम्ही मुक्तता झाली पाहिजे होती. जर तुमचे आठवड्यात 5-5 हल्ले झाले आणि माणसांचा जर मृत्यू पावत असेल तर वन खातं काय करताय ना. तुम्ही यायचं मलमपट्टी करायचं आणि अजून लोकांना सांगायचं का आम्ही 25 लाख देतो, म्हणजे लोक काही पैशासाठी मारतात का? हे महत्वाचं आहे ना. तो कुठल्या जातीचा आहे किंवा काय असू दे, पण तो शेवटी माणूस आहे ना. माणूस महत्वाचा आहे. माणसाचा जीव महत्वाचा का प्राण्याचा महत्वाचा? त्यांच्या दृष्टीने तर प्राणी महत्वाचा आहे, त्यांच्या दृष्टीने माणसं म्हणजे किडे मुंगे. बिबट हा प्राणी जंगलात राहणारा, तो आता ऊसामध्ये आलाय, त्याला शेतामध्ये न्यायची जबाबदारी वन खात्याची. काही नाही, वन अधिकारी कोणी काही काम करत नाही. काही म्हणजे काम त्यांच्याविषयी बोलणं चुकीचं आहे. सर्वसामान्य माणूस आपला जीव मोठी धरून काम करतोय आणि काम नाही करत तर त्याचा उदरनिर्वाह चालवू शकत नाही, अशी खरी परिस्थिती आहे. कोणी त्याच्याविषयी गंभीर नाही. मावशी, तर तुम्ही इथे गाजर गवत कापताय, गाजर गवत कापताना वाकून कापता, भीती वाटत नाही? भीती वाटते ना. जीव मोठी धरून गवत कापायला लागत आम्हाला. कोणी याच हेच करीत नाही, सरकार पण हे पण. इथे किती वाजता येतं शेतामध्ये? आम्ही येतो 4 वाजता. 4 वाजता यायचं. काय वन खात्याने काय केलं पाहिजे तुम्हाला काय वाटतंय? पकडलं पाहिजे ना हे बिबटी. पकडून सोडून देतात. काहीतरी केलंच पाहिजे ना. काही करा तिकडं, इथं नकोय. आम्ही जीव मोठी धरून काम करायचं. खासदार अमोल कोल्हे मागे म्हणाले होते की आपण नसबंदीचा प्रस्ताव पाठवलेला आहे, त्याची अजून मंजुरी पण आलेली नाही. बोलणं फक्त बोलायचं, काय नाही. घटना गंभीर झाली का फक्त राजकारणाने यायचं, पटवून द्यायचं आम्ही हे करणार आम्ही ते करणार. प्रत्यक्षात कोणीच काय करत नाही. खासदार असू द्या, आमदार असू द्या, नाही तर कोणी असू द्या, संघर्ष करावा लागतो तो शेतकऱ्याला. शेतकऱ्याचा जीव जातोय, बाकीच्यांचं राजकारण हे चालू आहे. काही मतलब नाही कोणाला कोणाशी पडलेलं आहे. बिबट्याचा प्रश्न जुन्नर तालुक्यामध्ये दिवसेंदिवस भेडसावत चाललेला आहे. गेल्या 10 वर्षापासून बिबट्यांची संख्या प्रचंड वाढलेली आहे. जुन्नर तालुक्यामध्ये 2000पेक्षा अधिक बिबटे आहेत. ही माहिती सभागृहामध्ये जुन्नरचे आमदार शरद सोनवणे यांनी स्वतः दिलेली आहे. बिबटे कमी होत नाही, दररोज कुठे ना कुठे पाळीव प्राण्यांवर हल्ले होत आहेत. माजी आमदार अतुल बेनके यांनी सुद्धा खूप प्रयत्न केले. बिबट निवारा केंद्रामध्ये त्याचं विस्तारीकरण केलं, जास्त बिबटे तिथे ठेवू म्हणाले. त्याचबरोबर इथे आपण बिबट सफारी प्रकल्प करू असंही ते म्हणाले, परंतु तोही प्रकल्प मार्गी लागत नाही. अर्थात बिबट सफारी प्रकल्प झाला तर त्या ठिकाणी अवघे 10-12 बिबटे राहणार आहेत, त्यालाही मंजुरी अजून मिळालेली नाही. तालुक्यात बिबट्यांचे हल्ले अधिक प्रमाणात वाढत आहेत. आता काही दिवसामध्ये माणसांवर हल्ले सुदैवाने झाले नाहीत, परंतु ही सगळी मंडळी सांगतायत की इथं दिवसा ढवळ्या बिबटे दिसतात. त्या दिवशी मका कापणाऱ्या माणसावर बिबट्याने हल्ला केला असता, म्हणजे कालच तो वाचला. दुसरा एक शेतकरी मोटर चालू करायला किंवा बंद करायला गेले होते, तिथेही बिबट्याच्या हल्ल्यामध्ये ते वाचले. जुन्नरचे आमदार शरददा सोनवणे, तुमच्याकडून लोकांना खूप अपेक्षा आहेत. कदाचित आमचं बोलणं तुम्हाला कडू वाटेल, परंतु कडू गोळी आजार बरं करणारी असते. तुम्ही ह्या बिबट्याच्या प्रकरणामध्ये तातडीनं लक्ष घाला, अधिकाऱ्यांची बैठक घ्या, वरिष्ठ पातळीवर मंत्री स्तरावर ह्या बिबट्यांचा बंदोबस्त कशा प्रकारे कायमस्वरूपी करता येईल, त्याची नसबंदी करता येईल का, त्यांना स्वतंत्र ठिकाणी ठेवता येईल का, किंवा हे बिबटे ताडोब्यासारख्या जंगलामध्ये सोडता येतील का, याचाही विचार करा. एक दिवस ह्या जनतेचा उद्रेक प्रचंड वाढणार आहे. म्हणजे पिंपळवंडी, काळवाडी, पिंपरी पेंडार, खामुंडी या परिसरामध्ये आता थोडस खामुंडी कमी आहे, परंतु पिंपळवंडी, काळवाडी या ठिकाणी, डिंगोरे या परिसरामध्ये, खोडद, मांजरवाडी बिबट्यांची संख्या खूप आहे. काय म्हणाले? विशेष करून तोतरवेट मध्ये सध्या जास्त आहे. आज मी त्याला इथं कमीत कमी 40च्या आसपास बिबटे आहेत, म्हणजे एवढ्या परिसरामध्ये.
पिंपरी पेंढार, तोतरबेट, काकडपट्टा आणि लेंडेसर या भागामध्ये. आमदार शरददादा सोनवणे याच परिसरामध्ये ज्यावेळेस ती डेरे नावाची महिला मृत झाल्यावर आपणच त्यावेळेस बाईट दिली होती की एक तर बिबट्या राहील नाही तर मी राहील, आता बिबटमुक्त तालुका करणारच. पुन्हा मी तेच सांगतो, बिबटमुक्त तालुका करणं तेवढं सोपं नाही, पण अशा प्रकारे लोकांचा जेव्हा आक्रोश होतोय, वन विभागाच्या वरिष्ठ अधिकाऱ्यांनी इथं आलं पाहिजे. काय उपाययोजना करणं शक्य आहे, वेगळं काही करता येईल का, झटका मशीन लावता येईल का शेतकऱ्यांच्या गोठ्याजवळ किंवा आजूबाजूला. पिंजरे लावल्यावर आपण त्याच्यामध्ये कधी कधी खाद्य ठेवत नाही. लोकांची अक्षरशः वातावरण म्हणजे लोक आता चिडखोर बनायला लागलेत. दुर्घटना काही पण घडू शकते. बिबट्या मानवावर हल्ला करतोय इथपर्यंत ठीक आहे, पण उद्या लोकांचा आक्रोश वाढला तर वेगळं काय घडू शकतं. जुन्नरचे आमदार शरद सोनवणे, आपण संवेदनशील आमदार आहात, आपल्याला लोकांच्या भावना कळतात. सध्या अधिवेशन चालू आहे, या अधिवेशनामध्ये हा विषय आपण घ्याल, याचं गांभीर्य मंत्री महोदयांना सांगाल. आता इथं सुदैवाने काही घडलं नाही, पण जर काही दुर्घटना घडली असती तर याला जबाबदार कोण. काही अंशी ही जबाबदारी तुमच्यावर पण येते, कारण तुम्ही या सगळ्यांचे पालकत्व स्वीकारलेले आहे. तालुक्याचे आमदार तुम्ही आहात, तुम्ही यात दखल घाला. बिबटमुक्त तालुका होईल तेव्हा होईल, परंतु या बिबट्यांची नसबंदी होणं अपेक्षित आहे. बिबट्यांची संख्या कमी कशी करता येईल यावर सुद्धा तुम्ही उपाययोजना करणं अपेक्षित आहे. आपण लक्ष घालाल, या जनतेचे प्रश्न सोडवाल अशीच अपेक्षा. आणि जरी प्रश्न सुटले नाही, बिबट्याचे हल्ले वाढतच गेले, तर ज्या जनतेने तुम्हाला निवडून दिले तीच जनता पुढे काय करेल हे वेगळं सांगण्याची गरज नाही. सुरेश वाणी, विघ्नर टाइम्स, पिंपळवंडी. त्या घराजवळ बैलगाडीजवळ बिबट्या खेळत होता असं कळतंय. ही काही लोक गमतीने म्हणतात तुम्ही बिबट्या पाळलाय. नाही पाळला नाही. कसं आला होता रात्री 10 वाजता, व्हिडिओ काढला मग घरातून आम्ही बारीतून. अच्छा, घरातून काढला का सीसीटीव्ही कॅमेरे? नाही बारीतून सीसीटीव्ही कॅमेरा नाही. भीती वाटली नाही? वाटली आज. मग काय मागणी? काय पिंजरा लावायला पाहिजे, पकडून नाही पाहिजे. पकडलं कुठं ठेवतात माहिती का? मानी डॉल नाही सोडतात ना. नाही तुमच्याकडून सोडणार गादरपटातून दुसरे असंच उचलणार, पिंपरा सोडणार, हेच चाललंय. प्रशांत खाडे साहेब, तुमच्याबद्दलचं आम्ही खूप ऐकलेलं आहे. तुम्ही कार्यक्षम अधिकारी आहात, जनतेमधले अधिकारी असं आम्ही समजतो. नवे तर ते आमचं तसं मत पण आहे. आता कधीतरी आपण जर या भागामध्ये फिरा, लोकांची काय मतं आहेत, काय भावना आहे, समुपदेशन करणं आपलं कर्तव्य आहे. लोकांना समजून सांगणं गरजेचं आहे. रात्रीच्या वेळेला आपलं जे पथक गस्त घालतं किंवा लोकांना समुपदेशन करतं ते नक्की काय करतं याचा विचार करा. शासनाच्या पैशाचं काय होतंय नेमकं, डिझेल पेट्रोल कोणाचं येतं, पगाराला पैसे कोणाचे असतात, रात्रीच्या ज्या गाड्या आपल्या फिरतात ती सफर चालू होते का असाही प्रश्न निर्माण होतो. ज्या भागामध्ये तुमच्या गाड्या फिरतात, तुमचा स्टाफ फिरतो, त्या भागामध्ये तुम्ही मिटिंगा घेतल्या पाहिजे. या सगळ्या लोकांना समजून सांगितलं पाहिजे. कधी कधी वरिष्ठ अधिकाऱ्यांनी सुद्धा इकडे फिरलं पाहिजे. म्हणजे वनक्षेत्रपाल, उपवन संरक्षक, सहाय्यक वन संरक्षक ह्या अधिकाऱ्यांना गलेलठ्ठ पगार आहे, शासनाच्या गाड्या आहेत. तुम्ही सुद्धा शेतकऱ्याच्या बांधावर जा. आता हा जो परिसर आहे या परिसरामध्ये बिबट्याचा उपद्रव मोठ्या प्रमाणात आहे, हॉटस्पॉट आहे. प्रशांत खाडे साहेब, तुम्हाला विनंती आहे, आम्ही काल तुम्हाला भेटलो, तुमचं बॉडी लँग्वेज सांगतोय की तुम्हाला जनतेबद्दल आस्था आहे. या परिसरामध्ये तुम्ही याल, भेट द्याल, लोकांच्या व्यथा समजून घ्याल, किमान या लोकांना भेटले, त्यांना थोडीशी सिंपती दाखवली, काय उपाययोजना करता येतील, यांच्या मदतीने काय करता येईल तेही समजून घेतलं तर ते सुद्धा थोडं नाही, आपण याची दखल घ्याल. अन्यथा उपवन संरक्षक तत्कालीन अमोल सातपुते यांच्याबद्दलचं लोकांच्या मनात जो उद्रेक होता, तो राग होता, तो आपल्याबद्दलही निर्माण होईल. आपलं काम चांगलं आहे, आपल्याला जनतेबद्दल आस्था, आपुलकी, जिव्हाळा आहे. आपण दखल घ्याल अशीच अपेक्षा. तुम्ही कुठं चालले? पोरींला आणायला चालली, शाळेतून पिंपरीवरून येते तिथं, मग इथून इकडे घेऊन जायचं. जाते ना पायी? नाही ना, पोरी बारकाले आहेत, घाबरत येते. कशाला घाबरतात? वाघाला. बिबट्याला घाबरतात? मग आपण घाबरतोय म्हणले, ते घाबरणार का नाही? बारकाली पोरं येते. तालुक्याचे आमदार कोण आहेत? शरद सोनवणे. काय मागणी? आता काय मागायचंय? काय नाही, बिबट्याचा त्रास होतोय, रोज मी पायी जाते, मुलींना घेऊन येते, बिबटे दिसत आहेत, त्रास होतोय, तुम्ही तुमचा आनंद घ्या. काय करायला पाहिजे? मागणी काय? मागणी काय करावं आम्ही? तुम्ही काय सांगाल?
शरददादा सोनवणे आता आमदार झालेत, त्यांच्याकडून काय अपेक्षा? दादांकडून आम्हाला सगळ्यात जास्त अपेक्षा, दादांनी जो शब्द दिलाय बिबट मुक्त जुन्नर तालुका, आम्हाला दादाकडून म्हणजे खूप खूप अपेक्षा आहेत. आम्ही दादासाठी तुम्ही सांगितल्याप्रमाणे काम तर खरोखर केलेलेच आहे. हे काम एक आमचं अतिशय महत्वाचं काम आहे. ज्यावेळेस बोलणं सोपं आहे, पण ज्यावेळेस प्रत्यक्षात इथं आपण ज्यावेळेस शेतात काम करतो ना, त्यावेळेस बिबट्या काय असतो हे अनुभव आपल्याला घेता येईल. ज्याच्यावर हल्ला होतो, ज्याच्याजवळ बिबट्या दिसतो, त्याचं दुःख त्याला माहिती. हो, कालच आमचे चुलत भाऊ इथं मका कापत होते, त्यांच्यावरती जे वाघाने उडी मारली, चुकून ते त्याची उडी फसली म्हणून ते झाले. त्याच्यानंतर आम्ही दोघं इथं आल्यानंतर पाहिलं तर तो उजून मागं रिवर्स होऊन आमच्यावर धावत होता. म्हणजे एवढी मोठी डेअरिंग आहे त्याची. आता आपल्याकडे उपवन संरक्षक अगोदर अमोल सातपुते होते, त्यांच्याबद्दल जनतेच्या बद्दल नाराजी होती, बाबा ते पब्लिक मध्ये मिसळत नव्हते, त्यांनी पब्लिक मध्ये गेलं पाहिजे, त्यांच्या ड्युटीचा भाग आहे. ऑफिसर जे आलेत ते पब्लिक मधले आहेत, त्यांना पब्लिक बद्दल आस्था आहे, त्यांच्याकडनं तुम्हाला काय अपेक्षा? खडू साहेबांना आमचे म्हणजे एक असं सांगणं आहे का तुम्ही प्रशांत खाडे साहेबांना एक असं सांगणं आहे का तुम्ही प्रत्यक्ष क्षेत्रावरती इथं भेट द्या आम्हाला. आमच्या परिसरचे तोतरपेठ, गाजरपट, पिंपरी पेंढार, पिंपळवंडी मधल्या ज्या सर्वसामान्य शेतकऱ्यांच्या भावना आहेत त्या लक्षात आल्या पाहिजे. नुसतेच कर्मचारी पाठवणे आणि त्यांनी आल्यानंतर सांगणं असं करतो तसं करतो, याच्यामध्ये काय अर्थ नाहीये. घटना गेल्या 15 दिवसापासून गंभीर म्हणजे बिबट्यांचं प्रमाण दिवसात खूप वाढलेलं आहे. बिबट्याला काय झाले, रानामध्ये आता सावध राहिलेलं नाही, त्याच्यामुळे तो भक्ष्याच्या शोधासाठी दिवसा सुद्धा हल्ले करायचं चालूच आहे याच्यामध्ये. तेव्हा खाडे साहेबांना विनंती आहे, तुम्ही एकदा पिंपळवंडी तोतरपेठला येऊन जा म्हणून. तुम्हाला कळेल लोक किती भीतीमध्ये, दहशतीमध्ये, लोकांचा उद्रेक ते महत्वाचं आहे. नाही तर आम्हाला पुढचं काहीतरी दिशा ठोस करावं लागणार. जर 8-15 दिवसात नाही काय झालं तर आम्हाला, कारण का आम्हाला एक अंदाज आहे, लहान लहान मुलं शाळेत जातात, हे माणसांना गवत तोडावं लागतात किंवा शेतामध्ये काम करावं लागतं. ह्या घटना एक 15 दिवसापासून आम्ही बघतोय, महिलांवरती मागं लागणे, कामा कुठेतरी गवतातून बाहेर निघणे, असे प्रकार वाढत चाललेले आहेत. जर काही घडलं तर आम्हाला एक ठोस असा निर्णय काहीतरी करावा लागणार. आमदार शरददादा सोनवणे, आपण अधिवेशन चालू आहे, तिकडे व्यस्त आहेत, आम्ही ते समजू शकतो, पण किमान वरिष्ठ अधिकाऱ्यांचं पथक इथे पाठवा, ह्या शेतकऱ्यांच्या भेटीगाठी घ्यायला सांगा, काय काय उपाययोजना करता येईल याबाबतचं मार्गदर्शन याही लोकांना करा. आणि या अधिकाऱ्यांनी इथे येताना या शेतकऱ्यांसाठी आपण काय देऊ शकू, पकडलेले बिबटे कुठे स्वतंत्र ठिकाणी ठेवू शकू का, आंबेगावांना आपण जे बिबट सफारी प्रकल्प राबवणार आहे तो सुद्धा लाल फितीच्या कारभारामध्ये दिल्लीला अडकलेला आहे असं सांगितलं जातं का? केंद्राची मंजुरी आहे, परंतु सर्वोच्च न्यायालयाकडनं त्याची परमिशन येणं बाकी आहे. जे काय असेल ते असेल, बिबट्यांची नसबंदी करा, त्यांना गोळ्या घाला, काय करायचं ते करा. आणि हे सगळं जमत नसेल तर शेतकऱ्यांना बंदुकीचे लायसन द्या आणि शेतकऱ्यांना अधिकार द्या. जर बिबट्याचा हल्ला झाला, बिबट्या कुठं दिसला तर त्याला गोळी घालण्याची परवानगी द्या. हे घडलं नाही तर भविष्य काळात हा उद्रेक वाढेल. दिवसेंदिवस बिबट्यांची संख्या खूप वाढलेली आहे, योग्य दखल आपण घ्याल अशीच अपेक्षा. पिंपळवंडी येथील एका शेतकऱ्याने उपवन संरक्षक प्रशांत खाडे यांच्याशी भ्रमणध्वनीवरून संपर्क साधला. यावेळी बोलताना प्रशांत खाडे काय म्हणाले तुम्ही ऐका. पिंपळवंडी तोतरपेठ परिसरामध्ये हो स्वतः हो हो नाही नाही आमच्याकडे परिस्थिती खूप गंभीर झालेली आहे तेवढं. कुठलं रेंज येते आमची ओटूर येते का? हो बातम्या शेतीच्या, बातम्या मातीच्या, बातम्या अन्यायाच्या, गुन्हेगारीच्या, राजकारणाच्या आणि समाजकारणाच्या, शोषणाविरुद्ध बुलंद आवाज, जनसामान्यांच्या हुंकाराची गाज, सत्कार्याला प्रोत्साहन, दुष्कृत्याला अनुशासन, निर्भीड, निस्पृह, सडेतोड, बेधडक आणि रोखटोक म्हणजेच विघ्नहर टाइम्स. शोध बातमीचा, ध्यास सत्याचा. आपलं चॅनल, आपली बातमी. सबस्क्राईब तर कराच, पण बेल आयकॉनवर क्लिक करायलाही विसरू नका.